नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत चिकन भुना मसाला। हे बघा किती छान टेस्टी यम्मी असं हे चिकन तुम्ही कशाही सोबत खा, नान, रोटी, भात। प्रथम आपण 1 किलो चिकन घेतलेला आहे। त्यामध्ये 1 मोठा चमचा आला लसूण, पाव चमचा मसाला, चवीनुसार मीठ, आणि थोडीशी हळद। हे सर्व घालून आपण हे मिश्रण एकजीव करून ह्या चिकनला लावून घेऊया। मसाला सर्व एकत्र करून असं मिक्स करून घ्या, जेणेकरून मसाला सगळा आपला चिकनला लागला पाहिजे। आणि हा लावून एक 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवूया। हे या प्रकारे असा मसाला लागलेला आहे पूर्ण। इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे, साजूक तूप। त्यामध्ये चिकन घालूया कढईमध्ये व ते चांगले परतून घेऊया। छान असं त्या तुपामध्ये ती म्हणजे असं फ्राय करून घेऊया चिकन। पाच मिनिटं झाकण ठेवूया। आता आपला चिकन आहे त्याला पाणी सुटलं असेल, आपण आता झाकण काढून घेऊया। हे बघा, तर सुद्धा त्याच्यामध्ये पुन्हा एकदा उलटं पालटं करून छान असं परतून घेऊया। इथे आपण 2 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो याचे आपण मिक्सरला बारीक आबडधोबड अशी वाटण करून घेऊया। हे बघा, असं हे वाटण झालं पाहिजे। इथे आपलं आता चिकन ऑलमोस्ट असं छान असं त्या तुपामध्ये परतून गोल्डन ब्राऊन रंगावर झालेलं आहे। चिकन भुना म्हणजे आपण त्या कढईमध्ये चिकन हाय फ्लेमवर छान असं उलटपालट करून परतवून घेतलेलं आहे। आता आपलं इथे चिकन तयार आहे। हे बघा, पाणी पूर्ण सुकलेलं आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया। 2 तेजपत्ता, 1 चमचा जिरा, 2 ते 3 लवंग, 1 ते 2.5 इंच दालचिनी, 5 ते 6 मिरी। हे सगळं परतून हा वाटण आपण त्या तेलामध्ये घालून चांगलं एकजीव करून घेऊया। अगदी तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं परतून घेऊया। थोडं झाकण देऊया आपण, म्हणजे आपली ग्रेव्ही छान शिजली जाईल। हे बघा, आपली आता ग्रेव्ही शिजत आलेली आहे, तरी अजून शिजलेली नाही आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट ती सुद्धा घालून चांगली परतून घ्या। पुन्हा एकदा झाकण ठेवा। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, आपला आगरी कोळी स्पेशल मसाला, ते पण छान अगदी एकजीव करून घेऊया त्या टॅमॅटो कांद्याच्या पेस्टमध्ये। हे बघा, आता आपले इथे तेल सुटलेलं आहे, आपली ग्रेव्ही शिजलेली आहे। आपण त्यात आता चिकन घालूया, ते सुद्धा त्या ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेऊया। आता आपण इथे 5 मिनिटं झाकण ठेवूया। इथे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, थोडीशी वेलची पावडर, थोडासा चाट मसाला, हे सगळं घालून परत चांगलं ते मसाले चिकनमध्ये एकजीव करून घ्या। पुन्हा झाकण ठेवूया। आपल्या ग्रेव्हीला कसं छान पाणी सुटलेलं आहे आणि आता आपला हा चिकन होत आलेला आहे। इथे मी काजू आणि तळलेला कांदा म्हणजे 7 ते 8 काजू आणि 1 वाटी तळलेला कांदा असं घेऊन त्याची पेस्ट केलेली आहे, ती त्यामध्ये घाला। ती सुद्धा एकजीव करून घ्या। छान आपला आता चिकन भुना तयार आहे। हे बघा,
वरून कोथिंबीर घालूया आपण आणि थोडी कांद्याची पात. कांद्याची पात ह्या चिकन भुन्यामध्ये नक्की घाला, एक वेगळीच टेस्ट येते. हे मी कुठे घालताना पाहिलेली नाही, पण मी घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. खूप छान, खूप टेस्टी होते हे चिकन. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. अनिता सागरी कोली किचन यूट्यूब चॅनलला फॉलो करा. रेसिपी नक्की नक्की करा. आता आपण इथे कांदा, लिंबू आणि नान घेतलेला आहे आणि हा चिकन भुना मसाला आपण ह्या ताटामध्ये वाढूया. हे बघा, खूप छान आणि टेस्टी, चवीला पण खूप भन्नाट होते ही रेसिपी. नक्की नक्की करून बघा. लवकरच पुढच्या रेसिपीत भेटूया आपण. रेसिपी कशी वाटली ते नक्की नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की करून बघा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे बोलण्यात किंवा काही रेसिपीचं साहित्य सांगण्यात थोडे इकडे तिकडे होत असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये